नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नवी मुंबई महापालिकेतील अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांना बेलापूर दिवाणी न्यायालयाचा मोठा दिलासा. नगरसेवक पदावरील स्थगिती उठवली. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात दिल्लीवरून शिर्डीला जाणाऱ्या विमानाने घातल्या घिरट्या. वातावरण बदलामुळे पुढील लोकेशन न मिळाल्याने विमानाने घिरट्या घातल्याची माहिती. सुरतला विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग. बिहारच्या नालिंदा जिल्ह्यातील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 8 महिलांचा मृत्यू, अनेक जण जखमी झाल्याची माहिती. चेंगराचेंगरी का झाली, कारण अद्याप अस्पष्ट. तुळजाभवानीच्या मंदिरात अल्पवयीन मुलांची वृद्ध आणि परराज्यातून आलेल्या भाविकांना दर्शनासाठी सोडतो म्हणून फसवणूक. मंदिर प्रशासनाचं दुर्लक्ष, भाविकांमध्ये नाराजी. चंद्रपूर जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या गव्हाचं मोठं नुकसान, इतर पिकांना पावसाचा फटका. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या जोरदार पावसामुळे पोलीस ठाण्यातील वायरलेस टॉवर कोसळला. काही काळ पोलीस मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. बुलढाण्यातील वडगाव तेजन येथे 1 हेक्टर आंब्याची बाग जळून खाक. शेजारील शेतात गव्हाच्या काड्यांना लावलेली आग वाऱ्याने पसरल्याची माहिती. जवळपास 10 ते 15 लाख रुपयांचं नुकसान. वर्ध्यात वाढत्या तापमानामुळे पेट्रोल पंपासमोर दुचाकीला अचानक आग लागल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पेट्रोल टँकची नळी लीक झाल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. यवतमाळच्या महागाव परिसरात बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्यानं भीतीचं वातावरण. वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. दाट पिकाचा फायदा घेत बिबट्यानं पळ काढल्यानं रेस्क्यू ऑपरेशन अयशस्वी. बीडच्या केज पोलिसांकडून केबल चोरी करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश. 2 आरोपींना अटक करत दोघांकडून कटर, दोरी आणि इतर घातक शस्त्र जप्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.